नाशिकमध्ये पाण्याच्या नियोजनावर नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील आक्रमक झालेत। शहरात पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने न केल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। शनिवारी पाणीपुरवठा विभागाकडून विविध ठिकाणी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलेला होता आणि त्यावरही संतप्त प्रतिक्रिया आलेली आहे। आजही पाणी नाहीये शहरात, म्हणजे आजही विस्कळीत, उद्या विस्कळीत। 4 दिवस नागरिक, हे सामान्य नागरिकांची वस्ती, सगळ्यांचे बंगले नाहीये, कामगार वस्ती आहे। कोणाकडे 200 लिटरची पाण्याची टाकी, कोणाकडे हंडाचे, याचं नियोजन करावा। मी सांगितलं महापालिकेची यंत्रणा आहे, पोखल्याने चर खोदायची, चला माझ्याबरोबर उद्या 9 वाजता चर कुठून खोदायची आपण नियोजन करू। सारखं टेंडर काढायला मागा लागायचं, महापालिकेची यंत्रणा आहे ती चर कुठून खोदायची, चर खोदलेली आहे पण आणखीन कुठं खोदायची, यांना समक्ष तरी नाशिककरांना दाखवू। हा प्रश्न गंभीर आहे। त्यामुळे हे जर नियोजन होणार नसेल तर मी कमिशनरला सांगितलं रविवारी तुमच्या दारात येऊन बसेल जर पाणी विस्कळीत झालं तर।